दलित मित्र दादा पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित असणारी कार्यक्रमाची प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागाचे शिक्षण संचालक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय संपतजी सूर्यवंशी साहेब, ज्यांच्याकडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं खरं काम असतं, ते जळगाव जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक श्रीयुत राजेंद्रजी आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दादा पाटलांच्या कुटुंबातील श्रीमती निर्मलाताई पाटील, माजी सभापती श्रीयुत किरण पाटील, शहाजी पाटील, सतीश पाटील, ज्यांनी दादा पाटलांच्या सहवासामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केलं, ते आदरणीय भानुदासजी नेटके सर, बागल सर, चव्हाण सर, सकट सर, सूर्यवंशी साहेबांबरोबर आलेले प्राचार्य संतोष भंडारी सर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कैलासजी काळे, याच तालुक्याचे सुपुत्र प्राचार्य सतीशचंद्रजी सूर्यवंशी, आष्टी कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय वाघ, ज्या गावाने अनेक अधिकारी दिले त्या गावाचे प्रथम नागरिक पूजाताई सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक हिरामनजी नवले, बापूरावजी शिंगाडे, बाळासाहेबजी खोरंगे, मनीषाताई सूर्यवंशी, अस्मिताताई सूर्यवंशी, सायलीताई सूर्यवंशी, व्यासपीठावरती उपस्थित असणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषजी तनपुरे. खरं तर अध्यक्षाचं कामच असतं की नाव चुकलं एखाद्याचं तर त्याला बऱ्याचशा अडचणी असतात आणि आतापर्यंत जेवढे काही बोललेले त्या सगळ्यांचा परामर्श अध्यक्षाला घ्यावा लागतो. पण मी तेवढा वेळ घेणार नाही, कारण सूर्यवंशी साहेब आपण उशिरा आलात आणि ऑडियन्सची कॅपॅसिटी असते, किती वेळ बसायचं मला त्याची जाणीव आहे, कारण मी नेहमीच बोलतो. फक्त 2 मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. ज्या व्यक्तीची आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय, 75 वर्षापूर्वी या व्यक्तीनं खिशात भाकरी घेऊन एका गावच्या पाटीलकीला त्याग करून, मगाशी किरण पाटलांनी सांगितलं तसं 200 एकराचा पाटील, त्याच्यावरती लाथ मारून गरीब आणि सामान्य माणसाच्या, वंचित माणसाच्या शिक्षणासाठी 1948 साली बाहेर पडलेला हा ग्रस्त, आज त्याची आपण पुण्यतिथी साजरी करतो. पुण्यतिथी का साजरी करायची? ज्याच्या जाण्यानं तिथी पुण्यवान होते त्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करणं गरजेचं असतं. आज वैभव आपल्याला या ठिकाणी दिसतंय, पण हे वैभव त्या व्यक्तीने सुरुवात केली नसती तर आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आणि म्हणून ज्या माणसानं दगडामध्ये देव पाहिला नाही, जे माणसामध्ये देव पाहिला, त्या माणसाला नमन करण्याचा आजचा दिवस. अभिमान आम्हाला एवढाच आहे की रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि या तालुक्याचे सुपुत्र म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आज आपण एका उच्च पदावरती काम करताय. ज्या शिक्षणामुळे कर्जत तालुका घडला, ज्या शिक्षणासाठी दादा पाटलांनी त्याग केला, त्या राज्याच्या एका उंचीवरती काम करणाऱ्या संपतराव सूर्यवंशींना आजचं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आमंत्रित करता आलं. माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने हा आज भाग्याचा दिवस आहे.
गाडगे बाबा पंढरपूरला 30 वर्ष जात होते, आषाढी कार्तिकी एकादशी करत होते, पण ते कधीही देवळामध्ये गेले नाही. वारकऱ्यांनी घाण केलेला घाट वाळवंट आपल्या झाडूने साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला उभा राहायचे आणि कीर्तनाला उभा राहिल्यानंतर लोकाला विचारायचे, लोका हो देव पाहिला का देव? लोक म्हणायचे हा माणूस पंढरीमध्ये येतो आणि देव पाहिला का विचारतो, याला काय कळतं का नाही? लोक म्हणायचे पाहिला की हो, मग तुमचा देव राहतो कुठं? लोक म्हणायचे आमचा देव देवळामध्ये राहतो, विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे. मग तुमचा देव आंघोळ करतो का? लोक भाड्या बावड्यापणाने सांगायचे की करतो की. कोण घालतो आंघोळ? आम्हीच घालतो. तुमचा देव कपडे घालतो का? लोक म्हणायचे हो आम्हीच नेसतो त्याला. तुमचा देव जेवण करतो का? तेव्हा लोक म्हणायचे हो आम्हीच त्याला नैवेद्य दाखवतो. आणि मग तो नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही काय करता? तेव्हा लोक म्हणायचे काठी घेऊन त्या नैवेद्यापाशी बसतो, कुत्र्या मांजरांनी खाऊ नये म्हणून त्याचं रक्षण करतो. मग बाबा त्या ठिकाणी एक प्रश्न विचारायचे लोकांना की अरे तुमचा देव स्वतःच्या भाग्याची आंघोळ करू शकत नाही, स्वतःच्या नेसूचं वस्त्र नेसू शकत नाही, तो तुमच्या भाग्याची काय त्या ठिकाणी वस्त्र देणार आहेत किंवा तुम्हाला देणार? जो स्वतःच्या अन्नाचं रक्षण करू शकत नाही तो तुमचं काय रक्षण करणार आहे? आणि मग एक लाख मोलातला प्रश्न सूर्यवंशी साहेब बाबा विचारायचे, जिता जागता देव पाहिला का? तो आपण पाहिलेला नसतो. लोक कावरी बावरी व्हायचे आणि एकमेकाकडे पाहायची. तेव्हा बाबा सांगायचे शेजारी एक धिप्पाड माणूस उभा असायचा, रापलेली दाढी, अनवाणी पायानं, धिप्पाड शरीर यष्टीचा माणूस. या भाऊरावाकडे बघा, दीनदलिताची पोरं हाताला धरून त्यांनी शिक्षणाच्या मंदिरामध्ये आणले, त्याले देव म्हणा. बाबांनी फार सुंदर सांगितलं माणसामधला देव कसा ओळखायचा. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं वर्णन खुद गाडगे बाबांनी केलेलं, ते पण पंढरीमध्ये केलेलं. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण काम करतो, त्या रयत शिक्षण संस्थेमुळे आपण उभा राहिलो, याचं जरी आपल्याला निश्चितपणाने स्मरण राहिलं तर आपण निश्चितपणाने पुढे जाऊ शकतो. मी या ठिकाणी आपण उल्लेख केला खराडे साहेबांच्या नवजलचा. साहेब मी आपल्या गावातलं उदाहरण सांगेल, मारुती जगतापचं. जो या महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्याला पैसे नाहीत म्हणून आर्ट्सला ऍडमिशन घेतलं, प्राचार्य नाना गायकवाडांनी त्याला सांगितलं की तू इतके मार्क असताना काय या ठिकाणी आर्ट्सला ऍडमिशन घेतो? तो म्हणला माझी परिस्थिती नाही. त्याचं आर्ट्सचं ऍडमिशन कॅन्सल करून त्याला सायन्सला ऍडमिशन दिलं. आज तो आपल्याला अभिमान आहे. या परिसरातला आधी एका तुमच्याच गावातला सुपुत्र आज 3-3 कंपन्याचा मालक आहे. जगामध्ये तो त्या ठिकाणी व्यापार करतो. खर तर असे अनेक उदाहरणं केवळ आणि केवळ दादा पाटलांच्या महाविद्यालयाच्या या सुरुवातीमुळे किंवा महात्मा गांधी विद्यालयाच्या सुरुवातीमुळे किंवा शिक्षणाची गंगा आणल्यामुळं आपण करू शकतो. आज माझा मुलगा IAS आहे याचा मला अभिमान आहे, कारण तो रयत मध्ये शिकला, या मातीमुळे त्याला शिकायला मिळालं याचा अभिमान आहे. जरूर आपण स्वप्न चांगली पाहिली पाहिजेत आणि ती लवकर पाहिली पाहिजेत. आपण उदाहरण दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. 6वीत असताना बघितलेलं स्वप्न ते पुढे करण्यासाठी त्याचा पिछा करणारी पिढी आपल्याला निर्माण करायची आणि ते करण्यासाठी या शैक्षणिक संकुलाचा वापर निश्चितपणाने होणार आहे. मी दुसऱ्या मुद्द्यावरती वळेल, कारण ही संधी सोडली तर माझा रयत सेवक मला माफ करणार नाही. कारण उपसंचालकांकडे माझ्या अनेक काम आहेत. मागच्या उपसंचालकांनी काही केली, फार प्रदीर्घ काळानंतर केली. आता मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. पण रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ 1700 मुलं काम करणारी, ज्यांना
10-10 वर्ष काम करणारी त्या ठिकाणी काम करत होती. त्यांचा निकाल संस्था आणि पिटिशनर याच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामधून लावून घेतला. पण आज आमची छोटी मोठी काही काम आहेत की ज्याला तुमचा अधिकार त्या ठिकाणी वापर झाला, तर आज जी समजा 500-600 मुलं आज आम्ही अनुदानित मध्ये लावू शकलो किंवा त्यांना त्या प्रवाहामध्ये आणू शकलो, तर ती महाराष्ट्रामधली कर्नाटकच्या बॉर्डर पासून ते तिकडे नर्मदाच्या बॉर्डर पर्यंत पसरलेल्या रयत शिक्षण संस्थेमधल्या या सेवकांना संधी मिळणार आहे. माझी आपल्याला विनंती राहणार आहे आहिरे साहेब, आपण जळगाव सारख्या एका अहमदनगर सारखाच जिल्हा आहे, जवळचा जिल्हा आहे, तिथं देखील शिक्षणाचं महत्व आहे. काम करणारी वेगळी माणसं असतील, परंतु रयत शिक्षण संस्थेसारखा सुद्धा त्या ठिकाणी शिक्षणाचा गाडा चालवला जातो. म्हणून आपण आज एका महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या एका चांगल्या पदावरती काम करताय. या प्रश्नामध्ये आपण जरूर लक्ष घालावं. मी हक्कानं सूर्यवंशी साहेबांना बांधकाम विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, अनेक कामं सांगत, ते हक्काने करायचे. तालुक्याचा आपला पुत्र त्या ठिकाणी काम करतो म्हटल्यानंतर त्याच्याकडे अधिकारानं मागण्याची जबाबदारी आपली असते आणि ती आपण पार पाडत असतो. ते आम्ही केलं. सूर्यवंशी साहेबांची तुम्हाला मदत असणार आहे, 100% असणार आहे. मांगरे साहेबांची सुद्धा मदत असणार आहे, पण सही तुमची असते. अधिकाराने आमचे सूर्यवंशी साहेब वरती आहेत, परंतु तुमच्या सहीशिवाय काय होत नाही हे जाणणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून जेव्हा कधी आम्ही पुण्याच्या डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये येऊ तेव्हा आमचे प्रश्न मार्गी लावा आणि सूर्यवंशी साहेबांपर्यंत जाण्याची पाळी आणू नका, एवढीच विनंती करतो. आणि ती पण योग्य मार्गाची, म्हणजे चुकीच्या मार्गाची कामं आम्ही सांगणार नाही, पण आमचा रयत सेवक जो गोरगरीब जनतेमधून आलेला आहे त्याच्या संदर्भात आपण न्याय देतात अशी अपेक्षा बाळगतो. प्रश्न मी इथं सांगणार नाही, जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही, पण ज्याचा उल्लेख सूर्यवंशी साहेबांनी या ठिकाणी केला, ओझरता केला नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात, पण माझ्या त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन आहेत. एनईपीच्या बाबतीत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे वरवर चांगलं दिसतं, कुठल्या तरी एखाद्या छोट्याच्या देशाचं मॉडेल इथं आणलं तर ते 140 कोटीच्या देशाला लागू पडेल का, हा खरा माझा प्रश्न. ग्रामीण भागातला 10 किंवा 20 मुलावरती शाळा चालवणारा आपला देश या एनईपीच्या माध्यमातून त्या मुलांचं शिक्षण छीनलं जाईल का, खेचलं जाईल का, याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बसतो, काम करतो, पण पुढच्या पिढीला ते शिक्षण मिळेल का? आजही 100 मुलं पहिलीला गेले तर आहिरे साहेब 27च मुलं ग्रॅज्युएट होतात, 27% मुलं साक्षर होतात किंवा उच्च शिक्षण घेतात. ही वस्तुस्थिती या देशाची. त्या देशाला एनईपी परवडेल का? एनईपीच्या माध्यमातून तुम्ही आज 5-3-3-4चा धोरणाचा सपाटा लावणार आहेत, त्याच्यामध्ये बदल करणार आहेत, स्किल बेस्ड धोरण आणणार आहेत, पण ते कुणासाठी? सर्वांसाठी असेल तरच ते मान्य राहणार आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षण दिलं, पण ते वंचितांना दिलं. जिथं शाळा नाही तिथं शाळा काढल्या, आणि म्हणून आज आपण हे सगळेजण या अधिकारावरती बसू शकतो. माझी विनंती की अधिकारावरती असताना आपण या गोष्टीला चांगल्या असतील जरूर पाठिंबा दिला पाहिजे, पण जर त्यामध्ये आपल्या परिसराचं किंवा आपल्या भागाचं नुकसान होणार असेल तर त्याला विरोध करण्याचं धाडस सुद्धा अधिकाराच्या खुर्चीवरती असताना सुद्धा आपण केलं पाहिजे. या मताचा मी कार्यकर्ता आहे. मी फार वेळ घेणार नाही कारण कार्यक्रम लांबलेला आहे. मला अनेक मुद्द्यावरती बोलता येतं, बोलू शकतो, त्याच्यामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या परिसराला आपण जे दादा पाटलांनी सुरुवात केली त्याचं नंदनवन करण्याचा प्रयत्न करतोय. त्या शैक्षणिक संकुलाला आपण आज भेट दिली, आपलं मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, दादा पाटलांना या ठिकाणी नमन करतो. कर्मवीर अण्णांच्या हाताला हात धरून या ठिकाणी पहिली शाळा उत्तर विभागातली नगर
आपली पहिली शाखा 1949 साली काढणारे दादा पाटील हे किती विचारवंत असतील आणि राज्यामधलं ग्रामपंचायत पातळीवरचं पहिलं महाविद्यालय खिशामध्ये भाकरी घालून फिरणारा पाटील 1,00,000 रुपये भरायला नव्हते तर त्यांनी ते गोळा कशी केले हा काळ जर आपण आठवला तर निश्चितपणाने आपल्याला इतिहास वाचल्याशिवाय भविष्य काळ सुधारता येत नाही. त्या पद्धतीनं दादा पाटलांचा हा कार्यकाळ आणि त्याला आपण आलात याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो. आपण एका चांगल्या पदावरती गेलेला आहे. आतापर्यंत मंत्रालयात काम केलं, आता शिक्षण विभाग आहे आणि आमच्या आवडीच्या विभागामध्ये आपण आहात. त्यामुळे आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. पुन्हा एकदा दादा पाटलांना नमन करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर.